कथेचं नाव आहे वात्सल्य. लीला माझ्या ऑफिसात बरीच वर्ष कामाला होती, पण मला तिच्याविषयी विशेष काही माहिती नव्हती. मला तिच्याविषयी एकच गोष्ट माहीत होती, तिच्या नवऱ्यानं तिला टाकलं होतं आणि तो दुसऱ्या बाईच्या नादी लागला होता. लीलाला 3 मुली होत्या. लीला कष्टाळू आणि अत्यंत प्रामाणिक होती. ती अबोल होती, नेहमी वेळेवर हजर असायची. मी बरेच वेळा माझ्या कामात गर्क असल्यामुळे तिच्या खाजगी आयुष्याविषयी तिला कधी प्रश्न विचारले नाहीत. एक दिवस अचानक लीला माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मला फार नवल वाटलं. ती बराच वेळ घुटमळली, नंतर हलक्या स्वरात कुजबुजली, "मॅडम, मला तुमच्याकडून 20,000 रुपये उसने मिळतील." बोलता बोलता तिने एक मळक्या फडक्याची पुरचुंडी काढून माझ्या पुढ्यात ठेवली. मला काही कळेना. "लीला, तुला एवढे पैसे कशाला हवेत? काही खास कारण?" तिच्या 2 मुलींची लग्न झालेली होती आणि त्या आपापल्या संसारात रुळल्या होत्या याची मला कल्पना होती. "होय मॅडम, माझ्या मुलीला कॉलेजात शिकायचंय, त्यासाठी मला पैसे लागणार आहेत." "त्या पुरचुंडीत काय आहे?" मी कुतूहलाने विचारलं. त्यावर ती काही बोलली नाही. शेवटी मीच ती उघडली तर आतून 2 जुन्या झिजलेल्या सोन्याच्या बांगड्या निघाल्या. "हे काय लीला? माझ्याकडे देण्यासारखी ही एवढीच ठेव आहे. माझी मुलगी खूप हुशार आहे. तिला कॉलेजमध्ये जाऊन खूप शिकायचंय. तिची इंजिनियर होण्याची इच्छा आहे." आपल्या मुलीविषयी बोलताना लीलाच्या आवाजात अभिमान होता. माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की प्रत्येक आईला आपलं मूल हे सुंदर आणि बुद्धिमान वाटतं. मी ठरवलं, आपण प्रत्यक्ष लीलाच्या मुलीशी बोलून काय तो निर्णय घ्यायचा. "लीला, त्या बांगड्या आधी परत घे पाहू. मी काय सावकार आहे का? मी तुझ्या मुलीशी बोलते आणि त्यानंतर जर माझी खात्री पटली तर मी स्वतःच तिची फी भरेन. तिला मार्कलिस्ट घेऊन माझ्याकडे पाठव." लीला ते ऐकून एकदम गप्प झाली. तिनं आपल्या मुलीला माझ्याकडे पाठवून देण्याचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसात आले तर एक साध्या कपड्यातली गोड आकर्षक मुलगी माझी वाट पाहत बसली होती. तिचा चेहरा बुद्धिमत्तेच्या तेजानं उजाळून निघाला होता. मी ऑफिसात शिरताच ती नम्रपणे उठून उभी राहिली. ती जेव्हा माझ्याशी बोलली तेव्हा तिचा आवाज खूप गोड आहे हे मला जाणवलं. "मॅडम, मी लीलामाची मुलगी. माझ्या आईनंच मला इकडे पाठवलंय तुम्हाला भेटायला. माझं नाव गिरिजा." तिनं आपल्या हातातली मार्कलिस्ट माझ्या हातात ठेवली. मी त्यावर ओझरती नजर टाकली आणि थक्क झाली. तिचा गुणवत्ता यादीतील क्रमांक अगदी थोडक्या गुणांनी हुकला असावा. तिनं बरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजची इतकी प्रमाणपत्र आणली होती की कोणत्याही आईला ती पाहून अभिमान वाटला असता. या अशा गोड मुलीसाठी लीला आपल्या बांगड्या गहाण ठेवायला तयार झाली तर त्यात नवल ते काय? मी परत एकदा तिच्याकडे पाहिलं. ती पहाटेच्या ताज्या दवबिंदूसारखी टवटवीत होती. पांढऱ्या शुभ्र गुलाबाच्या फुलासारखी गोरीपान होती. वर्णानं सावळ्या आणि उंचीनं बेताच्या लीलाची ही एवढी सुंदर मुलगी? मला काही हे कोडं उलगडेना. त्या मुलीशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिचं आपल्या आईवर अतिशय प्रेम होतं, तसंच आपल्या बहिणींवरही. मी तिला घरी पाठवून दिलं आणि नंतर लीलाला बोलवून घेतलं. "लीला, मी तुझ्या मोठ्या 2 मुलींना पाहिलं आहे. पूर्वी कधीतरी त्या तुझा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसात येत असत. पण ही तुझी मुलगी किती वेगळी दिसते नाही? ती फारच सुंदर आणि हुशार आहे. मी तिची फी भरायला तयार आहे. तिनं प्रत्येक वर्षी असेच चांगले गुण मिळवले तर मी तिच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा खर्च करेन. ती जर पुढे नीट शिकली तर तिचं नशीब उघडेल." मी तिच्याशी बोलता बोलता एकीकडे माझ्या टेबलवरची कागदपत्र आवरत होते. अचानक माझ्या लक्षात आलं, लीला नुसती अबोलपणे उभी होती. वातावरणातला ताण कमी करण्यासाठी मी हसून म्हणाले, "ती तुझी मुलगी आहे हे खरंसुद्धा वाटत नाही." मी माझे कागदपत्र आवरतच राहिले. 2 मिनिटांनंतर लीला बोलली, "मॅडम, मी तुम्हाला खरं काय ते सांगणार आहे, कारण तुम्हाला प्रामाणिकपणा आवडतो. गिरिजा ही माझी सख्खी मुलगी नाही. मी तिला दत्तक घेतले." "काय?" मी आश्चर्यानं थक्क झाले होते. "का?" या लीलाची परिस्थिती इतकी बेताची, त्यात आधीच्या 2 मुली, असं असताना
ज्या आईवडिलांनी आपल्या मुलीला लीलाकडे सोपवलं असेल त्यांच्याबद्दलही मी विचार करू लागले. लीलानं एक निश्वास सोडला. ती एक मोठीच कहाणी आहे, ती म्हणाली. पण मी तुम्हाला जास्त काही सांगत बसत नाही, फक्त त्याचं सार तेवढं सांगते. खूप वर्षांपूर्वी मी एका तरुण मुलीकडे कामाला होते. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. तिचे आईवडील अमेरिकेत होते. ती शिक्षण पूर्ण करून अमेरिकेला परत जाणार होती. मी तिच्या घरी स्वयंपाकाला होते. ती माझ्याशी चांगलं वागायची. तिचं नाव वृंदा. ती जरा खुशाल चेंडू वृत्तीची होती. रूपानं सुरेख होती. तिला पुष्कळ मित्रमैत्रिणी होत्या. सर्वजण नियमितपणे घरी येत. सर्व मंडळी आयुष्याचा आनंद लुटणारी होती. घरात नेहमी दंगामस्ती, नाचगाणी, संगीत असं चालायचं. पार्ट्या तर सारख्याच चालत. एक दिवस सकाळपासूनच वृंदाचं काहीतरी बिनसलं होतं. मी जरा खोदून चौकशी केल्यावर तिनं मला सांगितलं तिला दिवस गेले होते. तिच्या एका मित्राचंच ते काम होतं. पण त्याला ही गोष्ट कळताच तो सगळी जबाबदारी झटकून आपल्या आईवडिलांकडे परदेशी निघून गेला होता. आता वृंदा खरी संकटात सापडली होती. तिचं इथे भारतात कुणीच नव्हतं. आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगायची तिची हिंमत होत नव्हती. तिने हा गर्भ पाडून टाकण्यासाठी अनेक औषधं घेतली, पण काही उपयोग झाला नाही. दिवस झपाट्याने जात होते. वृंदा चिंताग्रस्त होती. माणुसकीच्या भावनेतून मी तिची काळजी घेत होते. इतर कोणत्याही गर्भवती स्त्रीची घेतली असती तशीच. तिला चांगलं चुंगलं करून खाऊ घालत होते. तिचा व्यवस्थित सांभाळ करत होते. अखेर ती बाळंतीण झाली. तिला मुलगी झाली. तिनं त्या मुलीला माझ्याकडे सोपवलं आणि म्हणाली हिला कुठल्या तरी अनाथाश्रमात नेऊन सोड. मग वृंदा शहर सोडून निघून गेली. ही कहाणी माझ्याशिवाय कोणालाच माहीत नव्हती. त्या बाळाला पदरात घेऊन मी एका अनाथाश्रमात गेले, पण तिला तिथे सोडून यायला माझं मन राजी होईना. त्यावेळी माझा नवरा मला सोडून गेला होता आणि माझ्या 2 मुलींची जबाबदारी माझ्यावर होती. पण जे काही 4 घास अन्न मिळतंय त्यातलंच या बाळाला घालायचं आणि आपल्याला 3 मुली आहेत असं समजायचं, असं मी मनाशी ठरवलं. तीच ही गिरिजा. म्हणूनच ती इतकी सुंदर आणि बुद्धिमान आहे. लीलाने एवढ्या गरीब परिस्थितीतही जे औदार्य दाखवलं ते पाहून मी थक्क झाले होते आणि मी विचार करू लागले की गिरिजा खरोखरच खूप नशीबवान आहे जिला लीलासारखी आई मिळाली. लीला गरीब होती, पण तरीही तिच्या मनामध्ये आपल्या मुलीला शिकविण्याची जिद्द होती आणि म्हणूनच माझ्या मनात लीलाविषयी आदर निर्माण झाला. पुढे जाऊन हीच गिरिजा एक चांगली इंजिनियर झाली. तिला आणि तिच्या लीला मला खूप आनंद झाला.